नवी मुंबईतील कंत्राटदार गजानन देवकते यांच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्रातील कंत्राटदारांच्या थकबाकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. महाराष्ट्रातील कंत्राटदारांची तब्बल 86,000 कोटी रुपयांची थकबाकी शासनाकडे असल्याचा दावा कंत्राटदार महासंघानं केलाय. काम पूर्ण करूनही वेळेवर देयके मिळत नसल्यानं अनेक कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडल्याचा आरोप महासंघानं केलाय. याच थकबाकीच्या प्रश्नामुळं आतापर्यंत 7 कंत्राटदारांनी आत्महत्या केल्याचा गंभीर आरोपही कंत्राटदार महासंघानं केलाय. नवी मुंबईतील कंत्राटदार गजानन देवकते यांच्या आत्महत्येनंतर हा मुद्दा अधिक गंभीर बनला असून थकीत देयके तातडीनं मिळावीत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. कंत्राटदार महासंघानं शासनाला इशारा दिलाय की येत्या 8 दिवसात थकीत देयकांबाबत ठोस निर्णय न झाल्यास राज्यभरातील कंत्राटदार रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. दरम्यान या आंदोलनाला राजकीय पाठिंबाही मिळताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी कंत्राटदार महासंघाचे मंगेश आवळे यांची भेट घेतली. यावेळी कंत्राटदारांच्या आंदोलनाला पक्षाचा पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले. एका कंत्राटदाराच्या आत्महत्येनंतर आता राज्यातील कंत्राटदारांच्या थकबाकीचा मोठा प्रश्न पुन्हा चर्चेत आलाय. आता शासन 86,000 कोटी रुपयांच्या थकबाकीबाबत काय निर्णय घेणार आणि कंत्राटदारांच्या देयकांचा प्रश्न कधी सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. कसं आहे, या महाराष्ट्रामध्ये अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या विश्वासावर त्यांनी कामं केली. आज 86,000 करोडचं थकबाकी आहे. वारंवार शासनाच्या दारी जाऊनही कुठेही न्याय मिळत नाही. असं असताना त्यांना पर्याय काय? जे मोठे इन्फ्रावाले आहेत त्यांना अब्ज रुपयाची बिलं मिळत आहेत, पण हे जे छोटे कामगार आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, ज्यांना 1 लाख ते 10 लाख किंवा 1 कोटीपर्यंत कामं मिळत आहेत, त्यांची बिलच नाही निघत आहे. मग आमचा एक छोटासा ठेकेदार नवी मुंबईमध्ये राहणारा देवकते नावाचे 45व्या वर्षी त्यांना काही उपायच दिसला नाही दुसरा. त्यांना काही मार्ग जेव्हा दिसत नाही तेव्हा माणूस काय करेल? पोरं बाळ सोडून त्यांनी सुसाईड कमिट केलं आणि हे 7वं अशा प्रकारे सुसाईड या ठेकेदारांमुळे झालंय. तर आज मी राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांना पाठिंबा दर्शवायला मी या ठिकाणी आलो आणि त्यांना मी शब्द दिलाय की ह्यांचं कुठलंही आंदोलन असेल, कोणाच्याही दारी जायचं असेल तर ठाण्यातले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर सामील होतील. देवकते जे ठेकेदार होते त्यांच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सामील आहोत आणि त्यांच्या घरच्यांना काहीही आर्थिक मदत लागली आणि यांनी जर तसा आम्हाला निरोप दिला तर आव्हाड साहेबांच्या माध्यमातून आम्ही काही ना काहीतरी फुल न फुलाची पाकळी त्यांना मदत होईल या दृष्टीने आम्ही पावलं.